एक शांत रात्री केरळमधील कोची विमानतळावर एक विमान उतरतं. सगळं काही नेहमीसारखं दिसत असतं. रनवेवर लाईट्स लागलेले, एअरपोर्ट स्टाफ आपल्या आपल्या कामात व्यस्त. पण त्या रात्री काहीतरी वेगळं होतं, खूप वेगळं. कारण त्या विमानात एकही जिवंत प्रवासी नव्हता. नाही कुठलीही गर्दी, नाही कुठला उत्साह. त्या विमानात होतं फक्त शांतता. आणि त्या शांततेत लपलेलं होतं एक भयावह सत्य. त्या विमानात होते 20 मृतदेह. नमस्कार, मी किशोरी खांडेकर आणि तुम्ही पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र. होय, 20 भारतीय नागरिकांचे मृतदेह जे कुवेतमधून भारतात आणण्यात आले होते. एकाच विमानात, एकाच वेळी. आणि हे दृश्य पाहून तिथे उपस्थित प्रत्येकाच्या अंगावर काटा आला. काहींच्या डोळ्यात पाणी आलं तर काही जण शब्दच हरवून बसले. पण इथेच खरी गोष्ट सुरुवात होते. हे 20 लोक कोण कोण होते, त्यांचा मृत्यू कसा झाला, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचे मृतदेह इतक्या उशिरा भारतात का आणले गेले. ही केवळ एक बातमी नाही, ही आहे 20 कुटुंबाची वेदना, 20 स्वप्नांची अचानक संपलेली कहाणी आणि एक असा प्रश्न जो प्रत्येक परदेशात काम करणाऱ्या भारतीयाला विचार करायला भाग पाडतो. कुवेत, एक असा देश जिथे हजारो भारतीय रोजगारासाठी जातात, आपल्या कुटुंबासाठी, चांगल्या आयुष्याच्या शोधात. काही जण 5 वर्ष तिथे काम करतात, काही 10 वर्ष, आणि काही जण तर संपूर्ण आयुष्यच तिथे घालवतात. पण त्यांचे एकच स्वप्न असतं, एक दिवस आपल्या मातीत परत यायचं. पण या 20 लोकांसाठी ते स्वप्न पूर्ण झालं. पण ज्या पद्धतीने झालं ते कोणीही कधीच अपेक्षित केलं नव्हतं. या सर्वांचा मृत्यू एकाच घटनेत झाला नव्हता. हे कुठलं मोठं अपघात प्रकरण नव्हतं किंवा कुठलाही दहशतवादी हल्ला नव्हता. तर या 20 लोकांचे मृत्यू वेगवेगळ्या कारणांनी झाले होते. काही जण नैसर्गिक कारणांनी गेले, काही अपघातात, काही अचानक आजाराने, आणि एका व्यक्तीचा मृत्यू तर ड्रोन हल्ल्यात झाल्याची माहिती समोर आली. मग प्रश्न असा येतो, जर हे मृत्यू वेगवेगळ्या वेळेत झाले तर मग हे सगळे मृतदेह एकत्र का आणले गेले? उत्तर आहे विलंब. होय, हा सगळा प्रकार इतका धक्कादायक वाटण्यामागचं मुख्य कारण म्हणजे मृतदेह भारतात आणण्यात झालेला मोठा विलंब. सध्या पश्चिम आशियामध्ये तणावाचं वातावरण आहे. युद्धासारखी परिस्थिती, हवाई मार्गावर निर्बंध, काही फ्लाईट्स रद्द, काहींचे मार्ग बदललेले गेलेले. आणि या सगळ्याचा थेट परिणाम झाला त्या लोकांवर जे आधीच मृत झाले होते आणि त्यांच्या कुटुंबियांवर जे त्यांच्या अंतिम दर्शनासाठी वाट पाहत होते. कल्पना करा, एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो आणि त्याच्या कुटुंबाला त्याचा चेहरा पाहण्यासाठी, त्याला शेवटचा निरोप देण्यासाठी दिवसानुदिवस वाट पाहावी लागते. ती वेदना किती असह्य असेल. काही कुटुंबियांनी सांगितलं की त्यांना मृत्यूची बातमी मिळून अनेक दिवस झाले होते, पण मृतदेह भारतात येत नव्हता. प्रत्येक दिवस, प्रत्येक तास त्यांच्यासाठी खूप जड जात होता. आणि शेवटी तो दिवस आला जेव्हा कुवेत एअरवेजचं विशेष विमान भारतात पोहोचलं. फ्लाईट नंबर KU 5632 कोलंबो मार्गे कोचीला आलेलं. पण त्या विमानात कोणीही जिवंत नव्हतं. फक्त होते 20 मृतदेह एकामागोमाग एक ठेवलेले. पूर्ण शांतता आणि त्या शांततेत लपलेलं दुःख. विमानतळावर जेव्हा हे मृतदेह उतरवले गेले तेव्हा तेथे उपस्थित प्रत्येकजण भावूक झाला. काही कर्मचारीही आपले अश्रू लपवू शकले नाही. त्या 20 लोकांपैकी बहुतेक जण केरळमधील होते. कोझिकोड, अल्लापुझा, कोट्टायम या जिल्ह्यातील. काही जण तमिळनाडूतील होते आणि आता त्यांना त्यांच्या घरी पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली. रुग्णवाहिका तयार होत्या. प्रशासन सतर्क होतं. सर्व औपचारिकता पूर्ण करण्यात येत होत्या आणि एकामागोमाग एक मृतदेह त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात दिले जात होते. त्या क्षणी जेव्हा कुटुंबाने आपल्या प्रिय व्यक्तींचा मृतदेह पाहिला तेव्हा तिथेच एक दृश्य होतं. अश्रू, हंबरडा आणि असह्य वेदना. काही जण आपल्या मुलाला गमावलेले होते, काहींनी पती, काहींनी भाऊ आणि काहींनी वडील. आणि या सगळ्यात एक गोष्ट स्पष्ट झाली. परदेशात काम करणं म्हणजे फक्त पैसा कमवणं नाही, तर त्यात खूप मोठा धोका असतो, अनिश्चितता असते आणि कधीकधी परत येणंही आपल्या हातात नसतं. ही घटना आपल्याला विचार करायला भाग पाडते की आपण परदेशात जाण्यापूर्वी किती तयारी करतो. आपली सुरक्षा, आपली कागदपत्र, आपले विमा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मागे असलेलं कुटुंब. कारण जेव्हा काहीतरी चुकीचं घडतं तेव्हा फक्त एक व्यक्ती नाही तर संपूर्ण कुटुंब त्याचा फटका बसतो.
या प्रकरणात अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारत सरकार आणि संबंधित यंत्रणांनी केलेले प्रयत्न. कारण अशा परिस्थितीत मृतदेह परत आणणं हे खूप जटिल काम असतं. कागदपत्र, परवानग्या, आंतरराष्ट्रीय नियम आणि त्यातही युद्धासारखी परिस्थिती. पण शेवटी हे 20 लोक आपल्या मातीत परत आले. जरी ते जिवंत नव्हते तरी त्यांना सन्मानाने त्यांना त्यांच्या घरी पोहोचवण्यात आलं. आणि कदाचित त्यांच्या कुटुंबासाठी हीच एक छोटीशी समाधानाची गोष्ट असेल की त्यांचा प्रिय व्यक्ती शेवटी आपल्या भूमीत परत आला. पण ह्या घटनेने एक मोठा प्रश्न निर्माण केला आहे की परदेशात काम करणाऱ्या भारतीयांसाठी आपण अजून काय करू शकतो, त्यांची सुरक्षा कशी वाढवू शकतो आणि अशा घटना टाळण्यासाठी काय उपाययोजना करायला हव्यात. कारण प्रत्येक वर्षी हजारो भारतीय परदेशात जातात, स्वप्न घेऊन, आशा घेऊन, पण त्यापैकी काही जण परत येतात आणि काही जण कधीच परत येत नाहीत. आणि जे परत येतात त्यांचं स्वागत असं होतं की ज्याची कोणीही कल्पना केली नसेल. ही कथा फक्त 20 लोकांची नाही, ही कथा आहे प्रत्येक त्या भारतीयाची जे आपल्या घरापासून दूर परदेशात आपल्या कुटुंबासाठी झगडतो. आणि शेवटी आपण एवढंच म्हणू शकतो की जीवन खूप अनिश्चित आहे. कोणत्या क्षणी काय होईल हे कोणालाही माहीत नाही. म्हणूनच आपल्या लोकांसोबत वेळ घालवा, त्यांचं महत्त्व ओळखा आणि प्रत्येक क्षण जगा. कारण काही वेळा परत येणे शक्य नसतं. आणि त्या रात्री कोची विमानतळावर उतरलेलं ते विमान आपल्याला हाच धडा शिकवून गेलं की जीवापेक्षा मोठं काहीच नाही आणि आपल्या लोकांपेक्षा महत्त्वाचं काहीच नाही. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.